गणेशराव डिगुळे पूर्व सरपंच खोडेगाव. आज आपण यांच्या बागेत आहोत. आज आहे 2 जुलै. मागच्या 6 महिन्यापासून हा बाग आपल्या नियोजनामध्ये आहे फळबाग सोबतीच्या. मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती, योगेश मस्के सरांसोबत. खोडेगावचे शेतकरी रामनाथ पाटील हुलसार यांच्या बागाच्या नियोजनानंतर आपण गणेशराव डिगुळे यांच्या बागामध्ये नियोजनासाठी आलो होतो. आज काय स्थिती आहे हे पण आपण जाणून घेऊयात आणि चर्चा करूयात. सोबत योगेश मस्के सर आहेत, हुलसार पाटील आहेत. या इकडे करून बघूया. तर राम राम जिजा. तर गणेशराव आहेत सोबत. काय स्थिती आहे गणेशराव? झाडाची आपण समजा मिरगी आपल्या आंब्या मालापासून तुम्हाला बगीचा दिलता, ते एकदम झाडं व्यवस्थित झाली, क्वालिटी बदलली, पिवळं सरपणा राहिला नाही, मालाची साईज एकदम भारी झाली. आणि आता मिरुग माल आहे ना, ते बी एकदम कुणी काढू राहिलं, फुलं कुणी संगच काढू राहिलं, एकदम व्यवस्थित आहे. फूट चांगली, हा फूट बी एकदम म्हणजे प्रत्येक याच्यात हे काय बघा ना, पुऱ्या याच्यात फूट आहे, फुल बी संगच, गुंडी बी संगच, हे बी संगच आहे त्याच्यात. एकदम झाडं बी एकदम पिवळं सरपणा होता, काढीले होती, पण पुरे तुमच्या नेवाच्या आरती सार पद्धतशीर काम झालं. तुमचं ऐकलं, चांगलं हे झालं. आपण एक 15-16 डिसेंबर पासून सुरुवात केली होती है ना. हा 15-16 डिसेंबर आपण लेट झालो ते वेळेस, थोडंसं हे झालं. लेट थोडंसं काय झालं होतं? थोडंसं म्हणजे आपण हा नाही ना, 6 महिने 6 महिने ते लेट झालं थोडशी, 1-2 महिने ना जास्त, तर लय जाजू फरक. नाही, ते थोडंसं काय झालं होतं? जीव लागत नव्हता. मी एक टायमाला तुमच्या थोडीशी मन उडलं होतं, पण मागून मग अजून मग ते थोडं 1 महिना गेला, मी काहीच नाही गेलं, तर एकदम रिझल्ट आले नाही. आणखी म्हणजे आपल्याला गुंडीच दिसत नव्हती. आम्ही म्हणायचो तुम्हाला गुंडी आहे, तर याच्यामध्ये आपला महिनाभर टाइम निघून आपलं हे झालं ना, त्याच्यामुळे तुम्हाला फोन करू तुम्हाला बोलून घेतलं सर. अच्छा, म्हणजे पहिल्यांदा जीव नाही लागला. नाही खर्च करून जीव लागत नव्हता ना. तुला वाटलं बेलावची खर्च झाला. बरं जिजा, तुम्ही खोडेगावचे आमचे पहिले शेतकरी. तुमच्या बागामध्ये सुधार झाले, त्याच्यानंतर बाकीचे बरेचसे शेतकरी आपल्यासोबत जुडले. काय प्रतिक्रिया, म्हणजे आमच्या मागं काय प्रतिक्रिया आहे शेतकऱ्यांची? नाही मागे म्हणजे झाडाची क्वालिटी आणताना, झाडं पाहिल्यावरच लोक पहिले तर आमचे झाड पाहिले, नंतर मग यांच्या लक्षात आलं यांचे झाड कसे. जिजाची पूर्ण झाड आपण मी बी तो तरी महिनाच पाहिला, पण मी 4-5 महिने जाऊन दिले माहिती. सुरुवातीला म्हणलं कुठं नाती लागत नसता, झाड जायच्याच रंगावर आहे ना, आता कुठं यांना पाहता येईन तरी 1 महिन्यामध्ये जे केलं मी, तर 4-5 महिने जाऊन दिले ती झाडं सुधारणा चांगली होती. बरं योगेश सर, आपण ह्या बागामध्ये मिरग्या घ्यायचं का ठरवलं होतं? याच्यामध्ये काय झालं सर, जे विश्रांतीचा काळ होता त्या काळात आपण नव्हतो या बागेसोबत, आणि जी स्टोरेज, जी पान संख्या आंब्या बहाराच्या वेळेस जी पान संख्या पाहिजे, जे काडीमध्ये स्टोरेज पाहिजे, ते आपण देऊ शकलो नाही कमी वेळेत. आणि मग त्या वेळेत काय होतं, फूट कमी निघणारी आपल्याला माहीतच होतं. त्याचसोबत थोडेसे शेतकरी पण हावळ्या मानाचे होते, कारण काय होतं, काही गोष्टी आता आपण सांगण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मनात असलं पाहिजे करणं. कारण ते जर दोघांचे जर कम्युनिकेशन आणि दोघांची जर काय म्हणतात त्याला आवड सावड, दोन्ही गोष्टी जर घडून आल्या ना, तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. मग ते करत असताना आपण डोक्यात काय ठेवलं होतं की ह्या बागेला आपण एकदा झाड डेव्हलप करू, आणि झाड डेव्हलप केल्याशिवाय बाहेर नियोजन होत नाही. हे आपण प्रत्येक बागेत, किंवा हे विद्यापीठ पण सांगतं, जोपर्यंत तुमच्या झाडावरती चांगल्या फळफांद्या, पानसंख्या चांगली, झाडांची ग्रोथ, झाडांचं स्टोरेज, ह्या सगळ्या गोष्टीवर तुमचं बाहेर नियोजन अवलंबून असतं. तर मग ते आपल्याला इथं आल्यावर दिसत नव्हतं. मग आपण यांना काय म्हटलं होतं, आंब्या बहार आपला जेमतेम फुटल, पण आपण मृग बहारामध्ये नियोजन चांगलं होईल आपलं, कारण एक 4-5 महिन्याचा आपल्याला तो कार्यकाळ मिळत होता. जरी उन्हाळ्यामध्ये तेवढे सक्रियता नसते झाडामध्ये, मुळांचं कार्यक्षमता कमी असते, झाडही प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये मंद होऊन जातं अतिउष्णतेत. मग तरी पण आपण जे काही यांना बहार नियोजन करत असताना, आंब्या बहार नियोजन करत असताना जे स्टोरेज दिलं होतं, त्यातून काडीमध्ये जेवढं स्टोरेज मिळालं त्यातून फूट निघाली, आणि राहिलेली काडी यांची तयार होत होती.
मग या 4-5 महिन्यामध्ये जी काडी तयार झाली त्याचे परिणाम आपल्याला आता दिसत आहेत. आपल्याला आता मृग बहारामध्ये ती चांगल्यापैकी फुटलेली दिसतात आणि आंब्या बहारात जेवढी फूट नव्हती त्याच्या 3 पट फूट आता यांची वाढून जाणार आहे. कारण पान संख्या वाढून गेली, पानाची मॅच्युरिटी वाढून गेली, झाडातली ताकद वाढली, काडीतली ताकद वाढली, जे स्टोरेज पाहिजे ते झाडाला तयार झालं. त्याचसोबत आपला ताण कार्यकाळ पण चांगला झाला. ताणाच्या वेळेमध्ये जमिनीच्या प्रतीनुसार आपण ताण दिला, त्यावेळेतही काही स्टोरेज दिले आपण फवारण्यातून. त्याचसोबत काही पावसाचं डिस्टर्ब झालं नाही कुठं, म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्या घडून आल्या. त्यामुळं येणाऱ्या 8-10 दिवसाच्या 15 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला या बागेमध्ये चांगली फूट दिसेल. आणि कशी फूट निघते मृग बहारात, आंब्या बहाराचा माल असताना, कारण आंब्या बहाराचाही कमी माल नाही आहे. ही झाडसंख्या किती आहे आपली 340. तर हे 340 झाडामध्ये आजही यांच्या बागेमध्ये 40-50 किलोच्या खाली माल नाही प्रत्येक झाडावर. अजून हे झाड आपल्याला पाहिजे तसे त्या स्थितीमध्ये आलेलं नाही. आज आपल्याला 50% इथं रिकव्हरी दिसते, तेवढी पानसंख्या वगैरे अजून दिसत नाही. झाड तुम्ही बघा इकडून तिकडं दिसायला नाही पाहिजे झाडामध्ये पानसंख्या, फांद्याचा विस्तार. आता हे या बहारामध्ये ह्या 4 महिन्यामध्ये झाडामध्ये तेवढी डेव्हलप होऊन जाईल. आणि त्याचसोबत बहार नियोजन पण चांगलं होईल. आता जी मृग बहाराचं नियोजन होईल, आता जी काही डोळ्यांची फूट निघणार आहे त्यासोबत पानसंख्या पण वाढून जाणार आहे, मालही मिळणार आहे, झाडांची पानाचं संख्या वाढून जाईल. त्यामुळं येणाऱ्या आंब्या बहारात झाडामध्ये स्टोरेज वाढून जाईल. आणि जो आपण आता हे 2 टप्पे केलेले मृग बहार आणि आंब्या बहार, तरी पुढच्या वर्षी एकाच टप्प्यात आपल्याला फुल माल घेता येईल आणि आंब्या बहारातच चांगलं नियोजन करता येईल. आणि गणेश भाऊ, आम्ही ज्यावेळेस तुमच्या भागात आलो, ज्यावेळेस आम्हाला घेऊन आले होते त्यावेळेसच आम्ही तुम्हाला एक गोष्ट बोललो होतो की आंब्या बहारामध्ये किती उत्पादन निघेल यावर आपण यावर्षी बोलण्यापेक्षा आपण ह्या काळामध्ये आता झाडाला किती सुधरू, जेवढं उत्पादन निघेल. आणि आपण परत मिरग्या धरल्यानंतर, मिरग्या आपल्याला फक्त याच्यासाठी धरायचा होता की झाड सुधारायचं होतं. म्हणून आपलं त्यावेळेसचं नियोजन आमचं जे होतं की तुम्हाला जेमतेम जेवढं आंब्या बहार निघेल तेवढं, आणि आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त निघालं बरं का. असं का? हां, म्हणजे आम्हाला जे वाटत होतं झाडाच्या परिस्थितीनुसार त्याच्यापेक्षा जास्त निघाला. आणि आमचा मुख्य उद्देश होता की झाडाला मृग बहार फोडण्याच्या अगोदर एक चांगलं सक्षम झाड बनवायचं. आता जिजांचा हा अनुभव होता, कारण जिजांच्याकडे आम्ही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस मृग बहार नियोजन करायचं होतं, बरोबर जिजा? आणि त्या मृग बहार नियोजनामध्येच झाड आपण सुधारवलं आणि त्याचं फळ आपल्याला हे मिळालं की जो आंब्या बहार फुटला तो कसा आहे हे पण आपण जिजाकडून जाणून घेऊयात. हा जिजा. नाही, आंब्या बहार चांगला आहे ना यावर्षी. सोबतच तुमचं मृग बहाराचं पण नियोजन झालेलं आहे. त्यावेळेस तिकडेही फोट वगैरे कशी निघाल ते आपण आता व्हिडिओ काढत तुम्ही गेल्यानंतर लक्षात येईल ना. गणू भाऊ हे पुढेगावचे सरपंच आहे, त्यांचा आपल्या चॅनलवर अजून व्हिडिओ नव्हता आणि अगोदर तेच म्हणत होते माझा बाग दाखवण्यासारखं. आज तेच उभा राहिले व्हिडिओ काढायला. आता इथून पुढे जी सुधारणा होईल, जसं आपण जिजांचे बालाजी ओलसार जे माजी सरपंच होते यांच्या गावचे, यांचे जसे व्हिडिओ चॅनलवरती आपले वेगवेगळ्या स्टेजचे, तसे गणूभाऊचे पण आता व्हिडिओ जसं जसं डेव्हलपमेंट होईल बागेत, जसं जसं उत्पादन लेवल वाढेल, झाडांची ग्रोथ वाढेल, तसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर चालू राहतील. आहे का नाही गणेश? हो. नाही आता थोडं हे झालं, जीव आला होता. पहिले व्हिडिओ काढा वाटत नव्हतं झाड. मला आपलं जास्त हे होतं काय ना मग त्याच्यामुळे झाडाला काडी बिली होती ना. काडी बिली होती. मोकळीच आहे ना. हां, आता काडीवरून एक गोष्ट लक्षात आली जिजा, मी एक चॅलेंज केलं होतं की एका झाडाची काडी आहे, तुम्ही म्हटलं होतं ती सुधारणार नाही, आणि मी त्याला एक लाल काहीतरी बांधलं होतं ना आपण. फडकं बांधलं होतं. कट केलं होतं ते. ती काडी कुठं गेली? नाही, ते कठीण वेळेस मी नव्हतं ना. अच्छा. अच्छा, म्हणजे तुम्ही त्याचा सबूतच नाही ठेवला. हा, नाही सबूत ते लोकांनी काढून घेतलं ना. मी नव्हतो आणि ते स्टार्टिंगला त्या कडीचं जायला लागली. अच्छा. लय खराब होतं झाड, खराब वाटलं नाही ते. सुधारलं काय? हा, ते सुधारलं. चांगलं हा, सुधारलं. काळा झालं ते. हा? मी तर खातीर दिली ती मला, हे सुधरू शकत नाही हे बोलते मला. पण हे सुधरू शकत नाही. सुधारलं झालं एकदम काळे खाप झालं. पहिले अशी क्वालिटी पुरं पिवळे सरपणा हे लय होतं. काडीनं झाड पातळ झाली. काळे खाप झाड झाले. पहिली गोष्ट आपल्याला इकडून ती दिसतं का ह्याचं या ना झाड वरती लय नेले, खालचं झाड पूर्ण मोकळं झालेलं आहे खालून, वरती जास्त ते नेले. काडीच लय धरीत होते आणि ते कटिंग करीत म्हणजे ते वर गेले. कटणीमध्ये ते चेप्पी वाळूनच जात होते आणि ते वाळून गेल्यावर आपलं कटच करायला होते. तुमची मधूची झाडी कटणीमध्ये चेप्पी जात झाली. आणि बऱ्याचशा फळफांद्या गेल्या त्याच्यामुळे. ते वाळूनच जात होते. खालून लय काढलं. पण आता ते अनावश्यक हाड छाटणी पण नको बागेत. हा, ते काय होतं, आता तुम्ही बागेला एका लेवलला उचलल्यानंतर हा. नंतर जी छाटणी असते ती तुमची फळ फांद्या जायला नाही पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे. फळफांदे लय गेले ना. आपले तुम्ही पहा ना, या झाडाचे फळफांदे किती गेले. नाही, हाड छाटणी नको मग. फळफांद्याला माल लागला असता ना. आता जाऊ दे, आता ते वरती रिकवर होऊ राहिलं, वरचे डेरे बनतील
वरती गेले हे बी चांगले झाले. चला बघू आपण आता पुढच्या 1-15 दिवसात रग बहाराचं कसं नियोजन होतं, कशी फूट निघते, आपण परत एकदा व्हिडिओ काढू. परमेश्वर भाऊ आता तुम्ही परमेश्वर भाऊ नाही, मनोज भाऊ ते. मनोज भाऊ सॉरी मनोज ढगे अच्छा ढगे हां तिकडं आकदवाड्यात जावं येते. राईट 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 राईट. तर परमेश्वर भाऊचा पण चेहरा असाच आहे. मी तेच बोललो होतो त्यांना. राईट राईट परमेश्वर आमचा का? हां. तर आता तुम्ही पण बरेचशे बागा बघितले असतील आमच्या नियोजनामध्ये. हे सरपंच म्हणे आपला खर्च करून पूर्ण वायाला गेला म्हणजे काही खऱ्या गोष्टी नाही म्हणे. असं त्याला टाइम लागत येते दमत धरीत नव्हते त्याने आज चल म्हणून पोहून घेऊन आता तुमच्या आवाला मी नाही एकदा गणेश भाऊचा फोन आला होता मला आठवतं, मला वाटतं मार्चच्या आसपासची गोष्ट आहे. त्यांना फेब्रुवारी मार्चच्या आसपास वरती गुंडी दिसत नव्हती, तर त्यांनी फोन उचलले म्हणे साहेब माझं काय चुकलं. म्हटलं तुमचं काही चुकलेलं नाही, मग माझ्या याच्यात फूट कसं काय नाही आहे. म्हटलं हे बघा तुमच्याकडे माल आहे तेव्हा दिसतच नाही. म्हटलं आम्हाला दिसतो. आणि गणेश भाऊचं काय झालं की टप्प्याटप्प्यामध्ये माल निघत गेला, कारण सुरुवातीला पाण्याच्या नियोजनामध्ये थोडीशी गडबड झाली होती. ज्यावेळेस आपण बहार नियोजन करतो, पाणी नियोजन करतो बहार फोडण्यासाठी, त्यावेळेस थोडंसं पाण्याचं डचमच झालं होतं. त्यामुळं काही माल तुमचा आपण नियोजन करत होतो पाण्याचं त्यावेळेसच गुंडी सेट झालेली होती. त्या आधी पाणी हां काही त्याच्यानंतर तसं 2-3 स्टेजमध्ये निघाल्यामुळं हे लक्षात. आणि आता काय झालं की आता माल साईज वाढली. अगोदर ते पाण्यामध्ये लपून होते, आता साईज वाढल्यामुळं आपल्याला माल दिसायला. हा फरक त्याच्यामध्ये झाला. 2 टप्प्यात 2 मोसंबी. काही नाही पण मला पण एका टप्प्यातच काढू. तर तुझी एकच नव्हे का नव्हतं आम्ही पाणीच मोकळं चालू होतं माझ्या झाडाला. जसं माझ्या तर मला ही नळी तो अशी इकडे घ्यायला पाहिजे. म्हणजे नाही आता घ्यायची नाही. आता ही लई खोडापाशी नळी गेली. नाही, आता चालन सर. चालेल. धन्यवाद जिजा. धन्यवाद. धन्यवाद गणू. राम राम. राम राम. धन्यवाद.